मग आपण बनवूयात सोड्याचं कालवण. सोडे आपण धुवून घेतलेत गरम पाण्यात 2दा-3दा आणि भिजायला ठेवलेत एक अर्धा तास. आता कढईमध्ये आपण तेल गरम करून त्यामध्ये कांदा बारीक चिरलाय, टोमॅटो बारीक चिरलंय, आलं लसणाची पेस्ट केली आणि ते चांगले परतून घेतले. आता आपण टाकूया लाल मिरची 1 चमचा, मसाला कांदा लसूण मसाला 1 चमचा, घरचा मसाला 1 चमचा आणि धना पावडर टाकू त्यात अंदाजे, म्हणजे 1 चमचा आपण टाकूया. आणि आपण टाकूयात आता मटन मसाला आणि चांगलं परतून घेऊया आपण. आता चांगल्या हाताने हा परतून घेतलेला आहे मसाला. त्यामध्ये आता आपण सोडे टाकूया. चांगलं परतून घ्यायचं परत. आता हे चांगलं परतलंय, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. एका छोट्या पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी गरम करायला ठेवूया. चांगलं परतल्यानंतर आपण 1 वाटी पाणी टाकू गरम. आपण पाणी टाकलंय वाटीभर आणि आता चांगलं 10 मिनिटं त्याला शिजवून घेऊ, एक उकळी येतोपर्यंत. चांगली उकळी आली आहे आणि तरी पण चांगली आली. आता हे सोड्याचं कालवण खाण्यासाठी तयार झालेलं आहे.